मग सारते स्वभावता नित्य जाणे. जे नित्य आहे ना ते सारे, बाकी सगळं आसार आहे ना. आसार नाही, भ्रांती ते पाहिजे. आसारता आसार असल्याची पण भ्रांती आहे. आमचं सार परम तत्व जे आहे ना ते आसारातून काढलेलं सार नाहीये. जसं दह्याचं मंथन केलं आणि मग त्या ताकातून लोणी काढलं, तसं आमचा परमात्मा जगातून तो मंथून काढला असं अजिबात नाहीये. स्वयं भगवान परमात्माचा आहे. मग सार ते स्वभावता नित्य जाणे. स्वभावता नित्य आहे, स्वभावता सार आहे परम तत्व. बाकी आसार फक्त भ्रांती आहे. विठ्ठल तुका बरायला जड चाललं हे काही कळालं नाही. तुमचं काय चाललं सारा सार विचार करा. उठाउठी महाराज म्हटलं लय अवघड चाललंय का, डोक्याच्या वरतून चाललं का. मग सोपा सांगायला लागलो तुम्हाला. नाम धरा कंठी विठोबाचे, एवढं तर कळतं ना. अरे भगवंताचं नाम घेतलं तर चित्त शुद्ध होईल आणि शुद्ध चित्तामध्ये असलेला परमात्मा कळायला वेळ लागणार नाही. अगोदर त्या साफसफाईसाठी तरी भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे. विठ्ठल एखाद्याने जर प्रश्न केला तुमच्या देवाचं नाव घेतल्यानं खरंच फायदा होईल का. महाराज म्हटलं कोणी सांगितलं तुम्हाला आडमुठ डोकं लावायचं. अरे तुला कोणी सांगितलंय. नाम तरला नाही कोण, 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 ऐसा द्यावा निवडून. असं दाखवा ना तुम्ही की नाम घेतलंय आणि तो तारला गेला नाही. असं तुम्ही दाखवा म्हटले. चॅलेंज. तवाया गेला नाम, 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 तवाया गेला. निवडून चॅलेंज केले संतांनी. एवढी ताकद आहे भगवंताच्या नामामध्ये. म्हणून ते नाम कंठात धारण करा, कारण नामच इथे सार आहे. एवढा विचार आपण करायला लागलो पाहिजे. सारा सार विचार करा. उठा उठी काय करा. नाम धरा कंठी विठोबाचे. कहो महाराज तुम्ही सांगताय त्या पद्धतीने विश्वास ठेवून आम्ही भगवंताचं नामही घेऊ.
पण त्याच्याने फायदा काय होईल त्यावेळेला तने निर्सल संकट दयाच्या चिंतने 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 निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल द्वितीय चरणामध्ये उत्तर दिलंय जगद्गुरु तुकोबारायांनी. पहिले जो प्रश्न केला होता काय विचार करायचंय महाराज, सारासार विचार करायचा. कशासाठी करायला लावतात तर तयाच्या चिंतने, त्यातलं सार आहे भगवंताचं नाम, ते नाम कंठामध्ये धारण करायचा फायदा सांगितला. निर्सेल संकट, कुणा कुणाला वाटतंय संकट यावं, कुणाला वाटतंय आपण दुःखी राहावं, कुणाला वाटतंय मरणाला सामोरं जावं. नाही, मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कुणालाच वाटत नाही की आपल्याला दुःख यावं म्हणून. खरंय खोटे नाही, कुणालाच नाही वाटत. प्रत्येकाला वाटतं सदैव सुख असावं. पण असं सुख आलं आणि असा त्याचा अनुभव घ्यायला लागलो की दृष्ट झाली समजा दुःख जय हरी घालायला उभंच चौकात. खरं की नाही, आपण त्याचा कितीही राग केला, कितीही नको नको वाटलं तरी वेगळ्या रूपामध्ये संकट समोर उभाच आहे. एक समस्या निराकरण केलं की दुसरी समस्या पुढे उभीच आहे. एक निपटवताना नाकी नऊ येत आहे की दुसरं पुन्हा समोर हजरच आहे. महाराज म्हणतात प्रत्येकाला वाटते ना संकट नकोय, समस्या नकोय, अर्थात दुःख नकोय. सगळ्यात मोठं संकट कोणतं या जीवनामध्ये? सगळ्यात मोठं संकट जर असेल तर ते मरणाचं आहे. बाकी सगळ्या संकटाला माणसं सहज सामोरे जातील. रोगाचं आहे डॉक्टर लोक आहे तिकडे जातील, रोग निवृत्तीचं साधन आहे, दवा आहे, औषधी आहे, तिकडे जाऊ शकतो. दारिद्र्याचे कष्ट करू, घाम गाळू, आपण ते दारिद्र्य दूर करू. आज आमचा दादा नारायण दादा चंद सहज म्हटले, ताई खरं सांगायचं आम्ही फार गरिबीतून पुढे आलोय, फार गरिबीचे दिवस आम्ही पाहिले. दादाचे ते अंतकरणातून निघणारे शब्द होते. कारण आमच्याकडे बोलणं ना आम्ही भावकीतले ना सोयरे, आम्ही तर वारकरी होऊन आलो. आमच्याकडे बोलत असताना जो अंतकरणातून रियल भाव, ओरिजिनल भाव जो व्यक्त होत होता की फार गरिबीचे दिवस आम्ही पाहिले ताई, पण साधू संतांच्याच आशीर्वादाने आज सगळं माझ्या ज्ञानोबरायांनी पांडुरंगाने खूप चांगलं केलं. आणि इतकं चांगलं केलंय दादा तुमचं की अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रारंभी हरिदिनीची सेवा, वारकऱ्याची सेवा, संतांची सेवा आणि
नारदाच्या गादीहून होणाऱ्या कीर्तनाची सेवेची तुम्ही यजमान व्हावं एवढं तुम्हाला लायक बनवलं, इतकी पांडुरंगाची तुमच्यावर कृपा आहे. सत्य संकल्पाचा दाता, मनात संकल्प आपला व्हावा नारायण पूर्ण करायला आहे. तुमचं नाव आहे नारायण आहे. हा, सत्य संकल्पाचा दाता नारायण. ऐका, काही झालंय का दुसरे नारायण? हे नारायणा, महाराज सांगायला लागले की संकट कोणतं तरी असलं तरी त्याला निराकरण करणं सहज शक्य आहे. मग दारिद्र्याचं असलं तरी मेहनत करू, कष्ट करू, शिक्षण घेऊ, आपण स्वतः कॅपेबल बनू, स्वतः आपण स्वावलंबी बनता येईल, आपला पाया मजबूत होईल. असं आपण स्वतःतलं जे कौशल्य असेल, बौद्धिक क्षमता असेल ती कशी वाढवता येईल, कसं आपल्याला व्यावहारिक ज्ञान वाढवता येईल, परिपक्वता कशी येईल, हे आम्ही प्रयत्न करू आणि ते शक्य पण होईल. त्यात यशही येईल. म्हणजे गरिबीचं दुःखही घालवता येईल, रोगाचं दुःखही घालवता येईल, निपुत्रिकपणाचंही दुःख कदाचित घालवता येईल, कोणाच्या गोळ्या औषधांना इलाज होईल, नाहीतर दत्तक घेऊन तेही दुःख आपल्याला दूर करता येतं. पण मरणाचं दुःखाचं काय? सगळ्यात मोठं संकट कोणतं आहे? ज्याचं विसर पडलाय आपल्याला. मरणाची कारे नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा का विसरू. नाही बाप, मरणालाही विसरलो आणि धर्मालाही विसरलो. बिनधास्त झालोय, बिनधास्त. खरं सांगायचं आळशी झालोय. चट्ट्यांचे ते पाहून घेणं, आपलं आपलं चलू दे. इतका स्वार्थी झालाय जीव, इतका स्वार्थी झालाय. आपण कट्टर हिंदू तोंडाने घोषणा देऊ शकतो, पण रक्त सांडायची वेळ आली ना, कित्येक जण किती पळपुटेपणा करतील, समय त्याला ग्वाही देईल बघा. नाही बाप, आपण जाग झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. मला सांगायचंय पुढे, या संकटातून आपण सुटावं असं जर वाटत असेल तर मुखामध्ये भगवंताचं नाम, हातामध्ये भगवंताचं काम, हे जर असेल ना, मग भीतीचं काही काम उरत नाही. त्याच्या पुढे जाऊन तयाच्या चिंतने निरसेल संकट. मोठा फायदा, जन्म मरण रूपी भव सिंधूतून आपल्याला पार पडता येईल. तराल दुर्घट भव सिंधू. यासाठी काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात, ज्या कुळात तुम्ही जन्माला आलात ना, ते तुमचे कोटी कुळ सुद्धा पुण्यवान करता येईल. असं म्हणून आपल्या कुळाचा उद्धार व्हावा याकरिता राम वाचे समरा राम, जय हो. जन्मोनिया कुळी वाचे समरा राम, 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 जन्मोनिया कुळी वाचे समरा राम. हे दर्याचे नाम हरणसी, दर्याचे नाम हरणसी, तयाच्या चिंतने निर्जल जग, तयाच्या चिंतने निर्जल जग. जन्मनिया कुळी वाचे वाचे स्मरा राम. आता जसं सुमरा ऐकलं ना तुम्ही, हे इथंच आहे असं नाही. आमच्याकडे एक साहेब आहे, चांगले मोठे अधिकारी आहे. अधिकारी म्हणजे ते कसे साईड बाय साईड अधिकारी झाले आय डोंट नो, पण त्यांच्याकडे 1000-1200 असे वर्कर आहेत आणि ते त्यांचे बॉस आहे. आणि त्यांना जर काही बोलायचं असेल ना, स्किल्ड शब्द आहे बघा, SKILLED, स्किल्ड. ते जर स्किल्ड म्हणायचं असलं तर इस्किल्ड वापरायचं. काय वापरायचं? इस्किल्ड. शाळा जर म्हणायची ना, शाळा म्हणावं ना, नाही इस्कूल.